विनंती करेन संदीप दादाला की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे। खरोखरच साहेब आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल। त्याचबरोबर पडगे गावचे सुपुत्र सुनील दादा भोईर आपण देखील यायचं आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी। पडगे गावचे सुपुत्र सुनील दादा भोईर आपण देखील या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी, आपला देखील सन्मान होईल, यावा आपण सुनील दादा। तर विनंती करेन पुन्हा एकदा आमचे आयोजक संतोष दादा पवार आणि संदीप दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे। अतिथी देवो भव आलेल्या सर्व मान्यवरांचा इथं सन्मान होतोय। त्याचबरोबर पडगे गावचे गुरुनाथ भोईर, पडगे गावचे गुरुनाथ भोईर यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। आणि त्याचबरोबर तर प्रत्येक संघामध्ये प्रत्येक मॅचला टीम प्लेयर बदली होणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला 16 प्लेयर दिले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला प्रत्येक मॅच मध्ये टीम प्लेयर चेंज करायचे आहेत आणि चेंज केलेली लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे। ही आयोजकाकडून सूचना आहे, हे सूचनेचं पालन आपण करायचं आहे। स्पर्धा खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळावी यासाठी चाललेला हा अट्टाहास आहे आणि नियमावलीवर तुमच्यापर्यंत पोहोचवतोय जेणेकरून ही स्पर्धा। त्याचबरोबर विनंती करेन योगेश दादा भोईर आपण देखील यायचं आहे, आपला देखील सन्मान होईल। पडगे गावचे सुपुत्र योगेश दादा भोईर आपण यायचं इथे। तर विनंती करेन पुन्हा एकदा संतोष दादा पवार आणि त्याचबरोबर संदीप दादांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर ज्येष्ठ क्रिकेटर मोहोगावचे नामदेव दादा पाटील यांचं देखील आगमन झाले, त्यांना देखील विनंती करतोय की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय। योगेश दादा भोईर यांचं देखील सन्मान होतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। आपण इथं आलात सर्व मंडळी आणि त्याचबरोबर या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। आज आपण आवाज ऐकत आहात रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील आणि त्याचबरोबर पडगे गावाला बिलॉंग करत असताना आपण पाहतोय अशोक दादा भोईर जे संघाचे पॅकर्स आहेत, त्यांचा संघ मात्र फलंदाजीसाठी उतरलाय आणि त्याचबरोबर त्या संघाला सपोर्ट करण्यासाठी रविदादा भोईर यांना देखील आम्ही पाहतोय। मग प्रीतम दादा पाटील असतील, पडगे गावचे सुपुत्र, हे सर्व मान्यवर इथे उपस्थित पाहायला मिळत आहेत। तर निश्चितच नामदेव दादा पाटील यांचा देखील सन्मान होत आहे। ज्येष्ठ क्रिकेटर मोहोगावचे सुपुत्र आणि या स्पर्धेला खास शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेत। खरोखरच खूप खूप धन्यवाद। मायेची उबदार शाल, पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय। तर सन्मान झालेला आहे, आलेल्या मान्यवरांचा सन्मान होणारच आहे। त्याचबरोबर उपस्थित ज्येष्ठ मंडळी जे इथे उपस्थित आहे त्यांना सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं प्लीज, कारण आपली जागा व्यासपीठावर आहे। जाऊया मॅच कडे। तर दोन्ही संघाचे 12 खेळाडू देखील उपस्थित आहेत तिथे। पुन्हा एकदा लालचंद गावण आणि नीना तारेकर ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतोय। मात्र इथं आपण पाहतो पहिला चेंडू सिंगल आणि त्यानंतर दुसरा चेंडू मात्र खणखणीत चौकार। नीना तारेकरच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार। आता मात्र एक सामना जिंकलाय तो निश्चितच पडगे संघानं स्वराज शौर्य 11 संघ आपण पाहतोय। अशोक भोईरच्या संघाचे पॅकर्स आहेत ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि दुसरा सामना पुन्हा एकदा त्यांचा पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा फलंदाजी वाटेला आली आहे। मागचा सामना 53 धावा डिपेंड केल्या होत्या, आता मात्र किती धावांचा उच्चांक गाठतो हे पाहणं तितकंच गरजेचं आहे। तेवढा ताकदीचा संघ त्यांच्या समोर येऊन ठेपलाय। निश्चितच गुड मॉर्निंग T12 संघ आपण पाहतोय, नंदकुमार घरतचा संघ आणि या चेंडूवर आली मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राइक रोटेट झाली आहे। धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 6। अतिशय जबरदस्त स्पर्धा पाहतोय आपण रायगड ग्रामीण 40+ मास्टरच्या माध्यमातून। निश्चितच आपण पाहतोय स्वर्गीय लोकनेते
तर वडगर ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय बलरामजी पाटील साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान इथं झालाय, स्वागत झालंय चौकारांनी. निश्चित चेंडू हाडला आमच्या छोट्या रक्षकाला. नाव का? विराज, थोडं लक्ष दे बाबा. कल्पेश गावंडचं पहिलं षटक. मॅन फ्रॉम दिगोडे, एक अष्टपैलू खेळाडू कल्पेश गावंड आणि धावसंख्या आपण पाहिली आतापर्यंत 10 धावा खर्च करतो. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 5-5 धावांवर खेळतात. 2-2 चेंडू फेस केलेत आणि अतिशय रोमहर्षक स्पर्धा पाहायला मिळतोय. उपस्थित मान्यवरांचं सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर इथे उपस्थित जी ज्येष्ठ मंडळी आहे त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. तर विघ्नहर्ता अलिबाग संघाचे समर्पित सपोर्टर आपण पाहतोय मिलन जुवेकर यांचं इथं आगमन झालं आणि त्यांचा सन्मान होतोय. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान होतोय आणि सुहास जिराटकर जे संघाचे संघनायक आहेत, जो एक सामना जिंकला, त्यांचं देखील खूप खूप कौतुक. कारण त्यांच्या चेहऱ्यावर पाहावं तेव्हा हास्य पाहायला मिळतो. आणि त्यांचे बिग सपोर्टर मिलिंद जुवेकर निश्चितच इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान इथे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिलं षटक हाताळत असताना कल्पेश गावंड खर्च केले धावा एकूण 16. शेवटच्या चेंडूवर आला षटकार आणि षटकार मारलाय कोणी तर लालचंद गावंड. तर ग्रुप ग्रामपंचायत कोपर माजी सदस्य आपण पाहतोय बलरामजी पाटील यांचं इथं आगमन झालंय. त्यांना देखील विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या मंचकावर यायचं आहे. बलरामजी पाटील साहेब आपण देखील या, आपला देखील सन्मान होईल. तर विनंती करून या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. निश्चितच संतोष दादा पवार, त्याचबरोबर संदीप दादा असतील, रत्नदीप दादा पाटील असतील, सर्वांना विनंती करतोय की आपण सन्मान करतोय त्यांचा. स्पर्धेला ज्याने ज्याने हातभार लावलाय त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक असेल. कारण श्याम दादा पाटील यांचं कौतुक करावं तेवढी कमी आहे. कारण त्यांनी काल मला फोन केला की भाऊ दादा तुला यायचं आहे, आपली स्पर्धा आहे आणि आमंत्रण आल्याशिवाय मी तर कुठं जात नाही बाबांनो. ही माझी खासियत आहे. अनेक आमचे समालोचक बघितले असतील, आयोजकांना फोन करतात, 17 वेळा फोन करतात मी येऊ का, परंतु ही परिस्थिती आमची नाही मित्रांनो. घरी झोपणार, पण जेव्हा फोन येईल तेव्हा मात्र ज्या वेळेला तुम्ही सांगाल त्या वेळेला आवर्जून हा राजा उपस्थित असणार आहे. संजय पाटील गोलंदाजी मार्कवर. ओहो, पहिला चेंडू आपण फेस करत असताना पाहिला फलंदाज निनाद तारेकर. चेंडू हवेत होता परंतु प्रॉपर टायमिंगचा अभाव, इथं क्षेत्ररक्षकाचा चेंडू हातामध्ये विसावला नाहीये. चेंडू जमिनीला दान झाला आणि इथे मात्र 2 धावा निनाद तारेकरच्या खात्यामध्ये. गोलंदाज बघा, जणू प्रॅक्टिस मॅच चालू आहे. गोलंदाज पारगावचा संजय पाटील, फलंदाज पारगावचा निनाद तारेकर आणि क्षेत्ररक्षक पारगावचा नितीन म्हात्रे. आणि आताच शुभेच्छा आलेत आमचे भूमिपुत्र अध्यक्ष आपण पाहतोय विश्वनाथ दादा म्हसकर आणि त्याचबरोबर रायगड सामाजिक असोसिएशनचे सल्लागार विश्वनाथ दादा म्हसकर नारिवली यांच्याकडून या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि कोपर ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतो माजी सदस्य बलरामजी पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 2000 रुपयाचा धनादेश जमा झालाय. खूप खूप धन्यवाद बलरामदादा पाटील आपलं. कारण तुमच्यासारखे दानशूर दाते असतील तर ही स्पर्धा खरोखरच अतिशय जोमानं स्पर्धा पार पडेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. साथी स्कोरर आपण पाहतो आमच्या समालोचनाचा पाठीचा कणा ज्याला आम्ही समजलं जातो तो उमेश दादा भोईर. इथे मात्र हवाई सफर पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होता परंतु काय घडलं पाहायचं आहे. आमचा प्रेक्षक वर्ग आहे तिथे सांगतील कोण काय घडलं, काय पंच देखील लक्ष देतील, पाहतील.
आणि लाईव्हच्या माध्यमातून दिसत असेल तर निश्चितच आम्ही पाहणार आहोत. तर तिथं पडगे संघाचे बिग सपोर्टर किंवा खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो आपण शांत बसायचं प्लीज. तर षटकार आला, इथून रिव्ह्यूच्या माध्यमातून पाहिलं षटकार आलाय आणि चेंडू छेल पकडताना आपण पाहिलं तर पाय होता रोपवर आणि लालचंद गावंडच्या बॅट मधून पुन्हा एकदा आलाय षटकार. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. निनाद तारेकर संघनायक त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 70 ते 80 धावा बनवण्याचा प्रयत्न करू, कारण तेवढा ताकदीचा संघ आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने 74 धावा तब्बल कुठल्या होत्या 6 षटकामध्ये. ओहो, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या चेंडू हातामध्ये विसावलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे. श्यामदादा, क्षेत्ररक्षक कोण आहे तिथे? कल्पेश गावंड. तर कॅब बी घातली की चेहरा माणसाचा लगेच चेंज होतो आणि त्यामुळे आमच्या देखील लक्षात आलं नाही. पहिलं गोलंदाज वापरला गेला तर कल्पेश गावंडला, त्याने मात्र आज झेल टिपलाय. सुंदर झेल पाहायला मिळाला आणि खेळ संपुष्टात आला. तो लालचंद गावंडचा एक लेजंड क्रिकेटर वयाच्या 48 नंतर मनगटी ताकद देखील दाखवली, ज्यानं 2 षटकार मारला, 1 चौकार मारला, 6 चेंडू फेस केले, 17 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. तो फलंदाज बाद झालाय, तंबूच्या आश्रयाला गेलाय तो लालचंद गावंड. चांगली सुरुवात, भागीदारी पाहायला मिळाली ती निश्चित 25 धावांची. नवीन फलंदाज मैदानाकडे राकेश घरतला आपण पाहतोय. संजय पाटील गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल संजय पाटीलचा. एक सफलता मिळाली, ब्रेकथ्रू मिळून दिला पहिला. इथे रिव्हर्स अटेंड केला आणि अजून एक झेल होता, परंतु जमिनीला दान झाला. क्षेत्ररक्षक होता आता इथे. क्षेत्ररक्षक होता इथे संघनायक नंदकुमार घरात. खेळ संपला. या 2 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिला तर 13ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळाली. ती निश्चित 2 षटकामध्ये 26 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. एक गडी बाद 26 धावसंख्या आपण पाहायला मिळते. निनाद तारेकर सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज राकेश घरत मैदानामध्ये पाहायला मिळतो. ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक कोण घेऊन होते पाहायचं आहे. तर मागच्या सामन्यामध्ये भरपूर चुका केल्यात. मी म्हणेन ना गुड मॉर्निंग T12 संघ आपण पाहतोय, नंदकुमार घरतचा संघ, आणि त्या चुकांना पांघरून घालावं लागेल निश्चितच मॉर्निंग T12 संघाला. तर थोड्याच वेळात आम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहतोय, खिडूपाडे गावचे सुपुत्र, एक दानशूर दातृत्व आणि चांगलं नेतृत्व, ट्रान्सपोर्ट ओनरचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर खिडूपाड्याचे प्रभुदास सन्ना भुईर यांचं इथं आगमन होणार आहे. कारण आम्ही केजन ट्रॉफी झाली आमची कामोठा जुई नौपाडा, त्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही पाहिलं तर गोलंदाज आणि फलंदाजासाठी त्याने 2 बायसिकल दिल्या होत्या. एवढं मोठं दानशूर दातृत्व आहे त्यांचं. गोलंदाज आपण पाहतो, नवीन गोलंदाज. इथे मात्र स्लॉट शीट पाहायला मिळाला. चेंडू हवाई सफर, बिग बीट, षटकार. तर शिवाजी भोपी हा गोलंदाज आपण पाहतोय आणि शिवाजीवर मात्र पहिल्याच चेंडूवर आक्रमण केलंय, प्रहार केलाय, षटकार मारलाय. राकेशच्या माध्यमातून षटकार पाहायला मिळालाय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. तर याच दरम्यान आपण पाहतोय प्रशांतजी गोंधळी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अतिशय डॅशिंग नेतृत्व पाहायला मिळतंय प्रशांतजी गोंधळी यांचं. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय धावसंख्या फलंदाज बाद होतोय
आमचं देखील लक्ष कमी होतं कारण डॅशिंग नेतृत्व प्रशांतजी गोंधळीगड आमचं लक्ष होतं. नीना तारेकर आणि राकेश भोईर राकेश घरात ही जोडी मैदानामध्ये असताना त्याला मात्र ब्रेकथ्रू लावून दिलाय. राकेश हा फलंदाज बाद झालाय ज्यानं आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं. तो फलंदाज 4 चेंडूचा खेळ करत मात्र मैदानाच्या बाहेर. महेंद्र घरत महेंद्र पाटील मैदानामध्ये पाहायला मिळते. ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असतो नेहमी महेंद्र पाटीलला मॅन फ्रॉम थानसर मैदानामध्ये पाहायला मिळते. तर ज्यांचा आत्ताच आम्ही उल्लेख केला होता दानशूर दातृत्व आणि समाजातील नेतृत्व आपण पाहतोय. प्रभुदास अण्णा भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे. अगदी त्यांच्या मावळ्यांसोबत त्यांचं आगमन झालेलं आहे आणि खेळ चालू असू द्या पंच. नक्कीच भाऊ आपण पाहतोय महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आणि खऱ्या अर्थाने समाज क्षेत्रामध्ये एक नावपूर्ण व्यक्तिमत्व ज्यांच्या नेतृत्वाने अनेक गोरगरिबांना मदतीचा हात आपण नेहमीच पाहत असतो. ज्यांच्या माध्यमातून ते सर्वांचे लाडके सन्माननीय एक आदर्श व्यक्तिमत्व प्रभुदास भोईर उर्फ अण्णा साहेबांचं इथे आगमन होतंय. नक्कीच मी अण्णांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व त्यांचे सहकारी मित्र यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. कारण खऱ्या अर्थाने अण्णांचा विचार केला तर फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये अण्णांचं स्वागत केलं जात आहे. महाराष्ट्र राज्य वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष गोरगरिबांचे कैवारी एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ते अण्णांचं इथे आगमन होत आहे. त्याचबरोबर आमचे माजी क्रिकेटर धनाजी भोईर तसेच आमचे मित्र देवीदास आणि सर्व त्यांचे सहकारी यांचा मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. बघा किती फौजफाटा त्यांच्या सोबत आहे. ही आहे ओळख प्रभुदास अण्णा भोईरचे. इथे मात्र स्वागत केलंय प्रभुदास अण्णा भोईरचा. नीना तारेकरच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी षटकार. काय जबरदस्त ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते. चौकानंतर षटकार पाहायला मिळाला आणि शिवाजी भोपीला मात्र मार आणि मारत बसलाय. जबरदस्त फलंदाजी नीना तारेकरची. संघनायकाची भूमिका काय असते आणि संघनायकाची फलंदाजी पाहायला मिळते नीना तारेकरच्या माध्यमातून. जबरदस्त फलंदाजी. आता मात्र या फलंदाजाला रोखणार कोण? धावसंख्येचा विचार केला तर एकूण 2 गडी बाद झालेत आणि धावा एकूण 42 धावा पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावर कल्पेश गाबडनं पहिलं षटक हाताळत असताना 16 धावा खर्च केलं तर कोणती सफलता नव्हती. त्याचबरोबर संजय पाटीलनं एक षटक फेकलं ज्याने 10 धावा खर्च केला. पहिला ब्रेक मिळून दिला. लालचंद गाबण बाद झाला. त्यानंतर मात्र राकेश खरत हा बाद झाला ज्याने 7 धावांचं योगदान दिलं. आणि आता मात्र पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे मी म्हणेन नीना तारेकरनं. तो संघनायक या संघाचा निश्चितच आपण पाहतोय. स्वरा शौर्य 11 पडगे संघ खेळतोय, फलंदाजी करतोय. मागचा सामना 1 जिंकलाय. 53 धावा डिपेंड केल्या होत्या. आता मात्र धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न असेल. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेनं चांगला दर्जेदार क्षेत्राचे चेंडू असा होता की त्या चेंडूवर सहज षटकार मारू शकला असता परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला नाहीये. चेंडू बॅटला ब्रश होऊन शॉट फाईन लेगच्या दिशेने गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाज आपण पाहतोय शिवाजी भोपीने मात्र आज सुटकेचा निश्वास सोडला असेल. हो पुन्हा एकदा लॉप केला चेंडूला लॉंगॉन क्षेत्राकडे. स्वतः संघनायक मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो लॉंगॉन क्षेत्राकडे. नंदकुमार घरत धाव मात्र मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. तर तिसरं षटक संपल्याचा इशाराला शिवाजी भोपी याचं तिसरं षटक आपण पाहिलं ज्यानं या षटकामध्ये अक्षरशः एकूण धावा खर्च केले तर 17 एक सफलता मिळवली आणि अतिशय खराब गोलंदाजी पाहायला मिळाली ते शिवाजी भोपीची. 2 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर 43.
तीन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 43 धावा धावपलकर पाहायला मिळतात. उर्वरित 3 षटका असतील आणि 3 षटकामध्ये किती धावांची मदल मारणार शौर्य शौर्य स्वरा हा संघ आपण पाहतो. पडके संघ अशोक भोईरचा संघ जे संघाचे पॅकर्स आहेत ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या सोबत आपण गणेश दादाला पाहतोय, प्रीतम दादाला पाहतोय, रवी दादा असतील आमचे, त्यानंतर अनेक मान्यवर मंडळी, योगेश दादा भोईर असतील, त्यानंतर गुरुनाथ भोईर असतील, सर्व पाठीराखे आहेत. त्याचबरोबर सुनील भोईर असतील, हे सर्व पाठीराखे आहेत या संघाचे आणि अशोक दादा भोईर यांना सपोर्ट करण्यासाठी सोबत पाहायला मिळतात. याच दरम्यान आपण पाहतोय सुलक्षण भोईर आमचे परम मित्र यांचं देखील आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर येते देखील या स्पर्धेचे शिलेदार आहेत, आयोजक आहेत. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर एकूण 43 धावा तब्बल कुठल्या गेल्या. नवीन गोलंदाज आपण पाहतो ज्यानं पहिले षटक हाताळलं होतं, 16 धावा खर्च केले होतं कल्पेश गावण. कोणती सफलता नव्हती, परंतु तो गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश गावण 4थं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय. त्याच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी दिली नंदकुमार घरतना, कारण धावांवर अंकुश लावायचा आहे, कारण धावांचा ओघ सातत्याने सुरू आहे. विकेटची पडझड झाली जरूर, कारण 2 फलंदाज बाद झाले. सलामीवीर लालचंद गावण 17 धावांचं योगदान देऊन बाद झाला. त्यानंतर राकेश घरत 7 धावांचं योगदान देऊन बाद झाला. परंतु पूर्णपणे दारोमदार आणि पूर्णपणे जबाबदारी स्वीकारत असताना निनाद तारेकर मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय महेंद्र पाटील, मॅन फ्रॉम धानसर, सॉरी टाकीगाव. फुलटॉस चेंडू सन्मान देण्यापलीकडे काही उरलं नव्हतं. इथे मात्र 1 धाव पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 44 धावसंख्या आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंच आपण पाहतोय ज्याप्रमाणे प्रवीण पवार सर आणि त्याचबरोबर संकेश ढोळे सर, मॅन फ्रॉम अलिबाग. त्याचबरोबर त्यांच्या समेत आम्ही पाहतोय अमोल काळे सर, न्यू पनवेल. हे 3 पंच क्रिकेटचे देव या स्पर्धेमध्ये निर्णायक निर्णय देताना आपल्याला पाहायला मिळतील. आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल मी म्हणेन कल्पेश गावंडा. चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. निर्धाव कोणाला तर नवीन फलंदाज महेंद्र पाटील, मॅन फ्रॉम टाकीगाव, या खेळाडूला मात्र निर्धाव. पहिला चेंडू फेस करताना निर्धाव खेळू काढतोय. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज, रटम राऊंड द विकेट कल्पेश गावण. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नंदकुमार घरत आणि इथे मात्र झेल सुटत नाही आहे, कारण एक अष्टपैलू खेळाडू आहे नंदकुमार, स्वतः संघनायक आहे आणि संघनायकाच्या भूमिकेत पाहिलं तर 3रा ब्रेक मिळून दिलाय कल्पेश गावण या गोलंदाजानं आणि फलंदाज बाद झालाय जो भोपळाने फोडतो आपल्या तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय महेंद्र पाटील. 44 या धावसंख्येवर 3रा फलंदाज बाद झालाय. अनेक मान्यवर मंडळी आपण पाहतोय या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेताना, ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र वाहतूक सेवा आपण पाहतोय, त्या वाहतूक शाखेचं आपण पाहतोय अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांचं इथं आगमन झालंय. दानशूर दातृत्व आणि समाजात चांगलं नेतृत्व आणि गोर गरिबांचे कैवारी आपण पाहतोय. ज्या वेळेला ज्या माणसाला जी गरज असते ती गरज भागवताना प्रभुदासांना आपण पाहत असतो आणि या स्पर्धेसाठी मात्र भरीव मदत केली आहे. पुन्हा एकदा चेंडूला पाठला गेला नंदकुमार दासांचा आणि इथे मात्र थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि चित्याच्या चपळानं निनाद आणि नवीन आलेला फलंदाज आपण पाहतो किरण खानावकर यानं मात्र 2 धावा चित्याच्या चपळानं पूर्ण केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 46 धावा धावपलकर पाहायला मिळतात. आतापर्यंत पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली, परंतु कल्पेशनं मात्र या षटकामध्ये कमबॅक केलाय.
कारण फक्त 3 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये आणि एक सफलता देखील मिळवून दिली आहे. इथे मात्र चेंडूला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू सरळ लेग स्टंपच्या बाजूने जातोय. पंच अवांतर घोषित करतायत आणि इथे मात्र अवांतरच्या रूपामध्ये संघाच्या खात्यामध्ये एक धाव जरूर जोडली जाईल. निश्चितच धावसंख्येत भर पडते. 3 गडी बाद 47 धावा धावपलकर पाहायला मिळतात. दिनात तारेकर संघनायकाची भूमिका अदा करत असताना चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 2 षटकार पाहायला मिळाले, 1 षटकार पाहायला मिळाले, 2 चौकार पाहायला मिळाले आणि इथे मात्र सिंगलच्या माध्यमातून पुढे धावसंख्या पाहायला मिळते. षटकामध्ये कमबॅक आणि कमबॅकच पाहायला मिळाला आहे. कारण प्रत्येक चेंडू हा मोजून मोपून आणि तोलून टाकलाय तो निश्चितच कल्पेश गावंडनं. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 16 धावा जरूर खर्च केल्या होत्या. तर पॉवर प्लेचं षटक होतं. 2 क्षेत्ररक्षक फक्त तैनात होते. तर लगातार 2 षटकार मारले किरण खानावकरनं. तर त्यांच्या भाऊजींकडून हेमंत भाऊजींकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सर्वांचे लाडके हेमंत भाऊजी लगातार 2 षटकार मारा, 2000 रुपयाचे कॅश प्राइज जिंकवा. इथे मात्र ब्लॉक खालचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः आपल्या भातातून अस्त्र फेकला होता, आगीचा गोळा फेकला होता, परंतु त्याला खोदून काढला होता. थोडासा लिझी क्रेडिट पाहायला मिळाला आणि इथे मात्र चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 4 षटकांच्या समाप्ती आपण पाहतोय तर 52 धावा तब्बल पाहायला मिळतात. स्वरा शौर्य पडगे संघाच्या, ज्या संघाचे पॅकर्स आपण पाहतोय अशोक दादा भोईर आणि त्यांच्या समेत आम्ही सर्व मंडळी पाहतोय. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. विकेट जरूर गमावले लालचल गावंड, राकेश घरत, त्याचबरोबर महेंद्र पाटील, परंतु पूर्णपणे दारोमदार आणि जबाबदारी स्वीकारत असताना संघनायकाची भूमिका अदा करत असताना निना तारेकरला आपण पाहतोय. त्याने आतापर्यंत 2 चौकार मारले, 1 षटकार मारला आणि एक बाजू लावून धरली मी म्हणेन निना तारेकरनं आणि त्याला साथ देताना आपण पाहतोय किरण खानावकर, ज्यानं पहिला चेंडू फेस करत असताना चौकारानिशी आपलं खातं खुलं केलंय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली ती निश्चितच स्वरा शौर्य पडगे संघाकडनं. तर आमचे 12 प्रतिनिधी देखील सांगतात की खेळाडूंना मात्र किरण चौकारांशी मागच्या सामन्यामध्ये देखील सुरुवात केली, तर तशी सुरुवात करून देत असताना पुन्हा एकदा महेंद्र किरण खानावकर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय उर्वरित 2 षटकं आहेत आणि या 2 षटकामध्ये किती धावांची मजल मारतात, किती धावांचा उच्चांक काढतायत. 52 धावा आतापर्यंत लागलेत या पहिल्या सत्रामध्ये. आपण पाहतो 4 षटकामध्ये 13ची सरासरी आतापर्यंत राखली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय राजेश मडवी. तर दोन्हीकडून पैसा लागणार, दोन्हीकडून एटीएम बँक उघडणार आहे. भाऊजींचे मामा आहेत, हेमंत दादांचे मामा आहेत उमरोलीचे आणि हॅट्रिक विकेट साठी मात्र एटीएम बँक उघडले. त्यांचा 2000 रुपयाचा कॅश प्राइज. राजेश मडवीसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज. फुलटॉस चेंडू, त्याला खरपूस समाचार घेतलाय. मिड विकेट क्षेत्राच्या वरतून चेंडू सीमा पार, षटकार. जबरदस्त फलंदाजी निनादच्या बॅट मध्ये पाहायला मिळाली. अक्षरशः प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेण्यात माहीर झालाय तो निनाद तारेकर. आणि ही आहे ओळख मी म्हणेन निनाद तारेकरची. आणि मी का संघनायक बनवलाय मला या पडगे संघाच्या पॅकर्सना, अशोक भोईरनं, याचं ज्वलंत उदाहरण आतापर्यंत पाहायला मिळालं. निनाद तारेकरच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी षटकार पाहायला मिळाला. राजेश मडवी पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्लाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, बॅक टू बॅक दुसरा षटकार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतो निनाद तारेकरच्या बॅट मधून.
धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 64 धावा धावपलकार पाहायला मिळतात. हॅट्रिकच्या बोल्यावर असेल षटकाराच्या निनाद तारेकर. तर निनाद तारेकर साठी सुवर्ण संधी आहे. षटकाराची हॅट्रिक मारली तर 2000 रुपये कॅश प्राइज असेल पडगे संघाच्या पॅकर्स कडनं. हेमंत दरे आणि त्याचबरोबर किरण खानावकर याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. चेंडू हरवला वाटतं. धावसंख्या आपण पाहिली तर 64 धावा धावपलकर पाहायला मिळतात. 5वं षटक प्रगतीपथावर राजेश मडवीला मात्र मार बसलाय. 2 षटकारांचा हॅट्रिक षटकार होईल का? परंतु इथे चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये आणि दुसरी धाव मात्र चित्याच्या चपळाने पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 66 धावा धावपलकर पाहायला मिळतात. स्वराज शौर्य इलेव्हन पडगे संघ आपण पाहतोय. संघ खेळत असताना पनवेल पोर्टब्लेस क्रिकेट संघाचे अध्यक्ष आपण पाहतोय. विनोद दादा पाटील यांचे इथं आगमन झाले. आमचे परम मित्र सॉरी कार्याध्यक्ष आहेत आणि चौकारानं मात्र त्यांचं स्वागत होत आहे विनोद दादा पाटीलचं. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 70 धावा जमा झाल्यात या संघाच्या. आणि त्याचबरोबर 5वं षटक राजेश मडवीचं अतिशय महागडं पाहायला मिळतं. आतापर्यंत 18 धावा बहाल केल्यात राजेश मडवीनं. उमरोलीचे खेळाडू आहेत गोलंदाज म्हणून त्यांचा ऑप्शन 16 पाहायला मिळाला. त्याप्रमाणे मात्र गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळत नाही आहे. राजेश मडवी हा एक खराब गोलंदाज ठरलाय. ते मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. अगीचा गोळा फेकला होता परंतु इथे अक्षरशः चेंडूला खोदून काढलं निनाद तारेकरनं. परंतु मिळतील फक्त सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 71 धावा धावपलकर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील राजेश मडवीचा. सुटकेचा विश्वास सोडला असेल मी म्हणेन राजेश मडवीनं. निश्चितच आपण पाहतो 71 धावा स्ट्राईक रेटला फलंदाज आपण पाहतो किरण खानावकर. त्यांना चौकारानं आपलं खातं खुलं केलंय. 4थ्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता आणि इथे मात्र चेंडूला बिडकावून दिलाय. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू रंगत चाललाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण होतात. आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भरपूर 1 रन शॉट पंचांचा इशाराला 1 रन शॉट आहे. ड्रॉपिंग कीज मध्ये एक ओके ओके तर नक्कीच 1 धाव शॉट आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. तर 72 धावा 5 षटकांच्या समाप्ती अखेर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. निश्चितच आपण पाहतोय निलेश दादा गायकवाड यांचं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण 20 डझन बॉल या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून. चेंडूची पूर्तता केली आम्हाला 20 डझन चेंडूची. अतिशय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. पुढचा सामना असेल काळभोर चिंचपाडा रघुनाथ परदेशी आणि त्याचबरोबर त्याला फाईट करेल विघ्नहर्ता अलिबाग. या संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचंय. सुहास जिराटकर आणि त्याचबरोबर रघुनाथ परदेशी या दोन्ही संघनायकांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं प्लीज. 5 षटकं संपली. 5 षटकानंतर आपण पाहतोय एक शेवटचं षटक उरलंय आणि दोन्ही संघांना विनंती करतोय पण हे षटक संपण्याच्या आत टॉस साठी इथं उपस्थित व्हायचं आहे. तर निश्चितच नंदू घरत स्वतः संघनायकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर गोलंदाजी करताना पाहायला मिळेल नंदू घरत यांना. आणि 5 षटकांची समाप्ती अखेर पण पाहिलं तर 72 धावा तब्बल कुठल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये किरण खानावकर जो वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय आणि निनाद तारेकर देखील आपण विचार केला तर एकूण तर 42 धावांवर खेळतो वैयक्तिक निनाद तारेकर.
आणि निश्चितच शेवटचं षटक स्लॉगवरचं षटक हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारी सुरुवात केली आहे. निनाद तारेकरला कोण थांबवणार? निनाद तारेकरच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. इथे बसलेल्या सर्व मान्यवरांना मानवंदना देत असताना निनाद तारेकर हा फलंदाज, संघनायक आणि कॅप्टन इनिंग मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळतोय. आणि संघनायकाचे पॅकर्स अशोक भोईर यांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य पाहायला मिळतोय. व त्यांचे बिग सपोर्टर पाठीराखे असतील, प्रीतम दादा असतील, गणेश दादा असतील, योगेश दादा असतील, सर्व पाठीराखेच्या चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतोय. आता मात्र लो फुलटॉस चेंडू त्याला भिडकाव दिला. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा चित्याच्या चपळाने पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर 79 धावा आणि 50 धावा तब्बल कुठल्या गेल्या निनाद तारेकरच्या बॅट मधून. निनादच्या 50 धावा लागलेल्या बॅट वरती करायची आहे आणि जरा जोरदार टाळ्या होत होत्या निनादसाठी. आणि 2000 रुपये अशोक भोईर पॅकर्स यांच्याकडनं, 2000 रुपये कॅश प्राइज अशोक दादा यांच्याकडनं आणि हेमंत दरे यांच्याकडनं 1000 रुपये. इथं मात्र ब्लॉक खोलता चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, आगीचा गोळा आपल्या भातातून आश्रय फेकलं होतं नंदू घरत ना. परंतु इथं घडलं काय? थ्रो चुकीचा. 2 धावा चित्याच्या चपलाने पूर्ण करतात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 82 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. तर संघनायक निनाद तारेकरनं सांगितलं होतं ओपील मध्ये. तर आयोजकांकडून देखील या 50 साठी सॅल्यूट असेल, सलाम असेल आणि त्याचबरोबर 1000 रुपयाचे कॅश प्राइज असेल. प्रत्येक खेळाडूला इथं गौरवण्यात येईल. 50 धावा लावणाऱ्या सर्व खेळाडूंना 1000 रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल. इथे मात्र चूक झाली आहे, चुकीला माफी नाही आहे आणि चूक झाली त्यामुळे मिळतील 4 धावा आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 86 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. आणि योगेश भोईर मॅन फ्रॉम पडगेचे सुपुत्र यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आले आहे. बघा पॅकर्स किती खुश आहेत. मग अशोक दादा असतील, योगेश दादा असतील, प्रीतम दादा असतील, त्यानंतर हेमंत दरे असतील. निश्चितच या षटकातील काही चेंडू शिल्लक आणि अखूट टप्प्याचा चेंडू त्याला पूल केला. पॉवरफुल शॉट पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 1 बॉल सीमारेषे बाहेर दणदण करत चौकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. संघनायक कसा असावा याचा ज्वलंत उदाहरण पाहायला मिळालं. प्रेक्षकांना देखील भुरळ घालेली ही फलंदाजी पाहायला मिळाली आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर देखील खुश झालेत या निनाद तारेकरच्या फलंदाजीवर. आणि भाऊजींनी टाकलेला विश्वास तो सफळ करून दाखवलाय. हेमंत दरे यांच्या विश्वासाला सार्थ अशी फलंदाजी. खरोखर शेवटचा चेंडू असेल नंदू घरात गोलंदाजी करत असताना. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यातला प्रेक्षक बनून राहावा लागलाय. चेंडू सीमा पार होतोय. ऑर्डर षटकार पाहायला मिळतोय आणि हेमंत दरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. चला टॉस साठी यायचंय. सुहास झिराटकर संघनायक अलिबाग संघाचे, विघ्नार्थ अलिबाग संघाचे आणि त्याचबरोबर काळभैरव चिंचपाडा संघाचे संघनायक रघुनाथ परदेशी. आपण टॉस साठी यायचंय. एक सामना जिंकलाय तो अलिबाग संघ परंतु एक सामना हरलाय तो काळभैरव चिंचपाडा संघ. आणि लीग पद्धत असल्यामुळे प्रत्येक संघाला 3-3 संधी आहेत आणि त्या संध्यांचं सोनं करण्यासाठी इथं मात्र पुन्हा एकदा सज्ज होतील काळभैरव चिंचपाडा संघ आणि विघ्नार्थ अलिबाग संघ. जाऊया आपण व्यासपीठाकडे. मान्यवरांची गर्दी आणि मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी विनंती करतोय आमच्या सर्व स्पर्धेच्या शिलेदारांना आणि त्याचबरोबर विनंती करतोय आमचे परम मित्र बंधू संदीप पटलेना. हॅलो, धन्यवाद भाऊ. तर सत्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, खरोखरच वेलात वेल त्यांनी काढला या स्पर्धेसाठी आणि या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आज ते इथे उपस्थित झालेले आहेत. ते सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि एक समाज क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व,
खऱ्या अर्थाने गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते आपले सर्वांचे लाडके प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. प्रीमियर लीग 40+ प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण पाटील भाऊ, तसेच ग्रामीण 40+ चे अध्यक्ष संतोषजी पवार, तसेच किरण खानावकर. तर आमचे रविदादा भोईर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपले सर्वांचे लाडके आदर्श व्यक्तिमत्व प्रभुदास भोईर उर्फ अण्णा यांचा इथे शुभ सन्मान होतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थाने या व्यक्तिमत्वाबद्दल बोलायचं झालं तर अनेक गोष्टी आहेत. खऱ्या अर्थाने समाज क्षेत्रामध्ये एक मोठं योगदान या व्यक्तिमत्वाचं नेहमीच राहिलं. क्रीडा क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, कोणताही क्षेत्र असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अण्णांचं एक लाखानं जोगं काम असतं. कोरोनाच्या काळामध्ये देखील या व्यक्तिमत्वाने अनेक गोरगरिबांना मदतीचा हात पुढे केला आणि सर्वांसाठी एक झटणारं व्यक्तिमत्व आपल्याला समोर पाहायला मिळाला. अनेक वर्षापासून ही समाजसेवा अण्णांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. तर अण्णांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आमच्या या सन्माननीय प्रवीण भाऊ, संतोषदादा पवार, किरण शेठ खानावकर, तसेच आमचे रविदादा या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, तसेच आमचे दादा विनोददादा पाटील कार्याध्यक्ष आहेत, तसेच आमचे धनाजी देखील आहेत. देवीदास या. तसेच आमचे कीर्तिकर साहेब, जितेकर साहेब, सॉरी. अण्णा, खरोखरच तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आम्ही आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. असाच प्रेम धनाजी, तसेच आमचे लेजंड क्रिकेटर खिडूकपाड्याचे धनाजी भोईर यांचा शुभ सन्मान. अण्णा 2 मिनिटं जरा थोडासा या स्पर्धेबद्दल मार्गदर्शन करा. नक्कीच शुभेच्छा द्या. तर धनाजी भोईर यांचा शुभ सन्मान पवार सर आणि आमचे विनोद दादा, प्रवीण भाऊ. रवी दादा. तर धनाजी भोईर यांचा इथे सन्मान होतोय. कारण अण्णांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर मोठी स्पर्धा देखील आपण नेहमीच पाहत असतो, परंतु या सध्याच्या परिस्थितीमध्ये ती झाली नाही. परंतु पुढच्या वर्षी मात्र अण्णांनी नक्कीच एक मोठा आवाज दिलाय, आता शब्द दिलाय त्यांनी. तर नक्कीच अण्णा, शुभेच्छा असतील तुम्हाला. धन्यवाद. तर अण्णा, काल भैरव चिंचपाडा शेवटचा कॉल असेल आपल्याला, आयोजकांच्या वतीने सूचना आहे. तर अण्णांच्या समेत सर्व त्यांचा फ्रेंड सर्कल आला, त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद अण्णा, धन्यवाद प्रभुदास भोईर, धन्यवाद देवीदास. यस. तर नक्कीच संदेश शेठ, आपण विचार केला तर एवढा मोठा फौज फाटा पुढे घेऊन जाणं म्हणजेच अतिशय कठीण काम आहे. आणि खरोखर त्यांचं प्रेम आहे आणि प्रेमा खातीर मात्र प्रत्येक स्पर्धेला असो किंवा कुठल्याही कार्यक्रम असो ही मंडळी त्यांच्या सोबत असते. या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर निश्चितच आपण पाहतोय ज्या पद्धतीने आपण खेळ पाहिला, पहिल्या सत्रामध्ये अक्षरशः धावा कुठून काढल्या 96 आणि 97 धावांचं पाठलाग करायचं आहे. निश्चितच नंदकुमार घरत या संघाला मॉर्निंग T12 संघ आपण पाहतोय आणि संघ मात्र टिपा आणि टॅप उत्तर देताना पाहायला मिळेल. फलंदाजी कशी होईल आणि क्षेत्ररक्षण कसं होईल, गोलंदाजी कशी होईल. परंतु ज्या पद्धतीने फलंदाजी केली, मी म्हणेन ना, निनाद तारेकरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 22 चेंडूमध्ये 66 धावांची भागीदार खेळी केली आहे. निश्चितच डबल टू बॉल, डबल टू 6, 66 धावा आणि 5 षटकार आणि 5 चौकार अशा पद्धतीने फलंदाजी पाहायला मिळाली निनाद तारेकरची. आणि टिप आणि टॅप उत्तर देताना कशी फलंदाजी होईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर पॅकर खुश 5,000 रुपयाचे कॅश प्राइज देखील आलेले आहेत निनाद तारेकर याच्यासाठी. आणि पॅकर्स आपण पाहतोय पडगे गावचे सुपुत्र अशोक भोईर यांचं कौतुक करावं तेवढे कमी आहे.
आणि आयोजन कमिटीसाठी 5,000 रुपयाचा धनादेश आणि 5,000 रुपयाचा हातभार लावलाय या स्पर्धेसाठी. जाऊया आपण स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा. काय घडते काय बिघडते. पूर्वार्ध संपला, उत्तर तर बाकी आहे आणि उत्तर देखील टिप आणि टॅप उत्तरताना मॉर्निंग टी12 संघ कसा फाईट करेल आणि त्याला गोलंदाजी करत असताना कशी गोलंदाजी करेल याचं ज्वलंत उदाहरण धावतं वर्णन ऐकूया पुन्हा एकदा संदीप पाटील सरांकडून. मी तुर्तास थांबतो. आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा 40+ मास्टर प्रीमियम लीग 2022 पर्व. कालभैरव चिंचपाडा संघाच्या संघनायक रघु परदेशी याला शेवटचा कॉल आहे. आपण टॉस साठी यायचं आहे. आपण स्पर्धेचा नियम आहे, पहिली एक इनिंग संपल्यानंतर आपला टॉस होणार आहे. आपण त्वरित यायचं आहे. विघ्नार्थ अलिबागचा कॅप्टन इथे 15 मिनिटं झाले आलेला आहे. आणि अशोक भोईर साहेब यांनी आपल्या संघाचा परफॉर्मन्स बघून आणि आयोजन कमिटीचं हे आयोजन सुंदर आयोजन बघून 10,000 कमिटीला देणगी दिलेली आहे. धन्यवाद. क्या बात है भाऊ, क्या बात है. जितनी सराहना की जाए उतनी कम है. अशोक भोईर एक खिलाड़ी भी है, राजकीय क्षेत्र में काफी नामचीन व्यक्तिमत्व है और माजी सरपंच भी रहे हैं पड़गा के. तो अशोक जी भोईर अपने शुभ बातों से अगला टॉस होगा यहाँ पर. अशोक जी भोईर आइए. तो दोनों कप्तान आ चुके हैं. अगला मैच काल भैरव चिंचपाड़ा विपक्ष विघ्नहर्ता अलीबाग के बीच में होगा. लूजर विनर ऐसी टीम. तर दोन्ही कॅप्टन आहेत ना. तर चला अशोक भोईर साहेब या, टॉस करा आपल्या शुभ हस्ते. पडगे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक भोईर. तर नक्कीच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. विनंती करेन आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत. अशोक दादा भोईर पडगे गावचे सुपुत्र, त्याचबरोबर संघाचे पॅकर देखील त्याचा संघ देखील खेळताना पाहायला मिळतोय. परंतु टॉस करतील त्यांनीच आत्ताच या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. तर टॉस जिंकलाय विघ्नहर्ता अलिबाग संघानं. आपला निर्णय असेल तो निर्णय कळवायचा लगेच आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. कारण ओपीला आपण जास्त घेणार आहोत. जाऊया मॅच कडे. एक बिग फाईट चालू आहे. ओव्हर टू संदीप सर. तो बल्लेबाज आउट हुए हैं. रनआउट. 96 रन बनाए हैं. 97 रनों का एक विशाल टारगेट यहां पर खड़ा किया है. 97 रन. यहां पर बनाने हैं. गुड मॉर्निंग टी12 पनवेल के लिए. पनवेल टीम पहले मैच में 77 रन उन्हें 75 रनों का 74 रन उन्हें बनाए थे. 75 रन रोकने थे लेकिन वहां पर वो नाकामयाब रहे. अब यहाँ पर उन्हें टॉस जीतने के बाद अब चेसिंग का यहाँ पर समीकरण है. तो चेसिंग में देखा जाए तो 97 रन उन्हें चेस करने हैं लेकिन पहली रन लेते हुए बल्लेबाज आउट हुए हैं रन आउट के रूप में. ये देखिए यहां से डायरेक्ट हिट होने की संभावना. डायरेक्ट हिट लगाने की कोशिश कर रहे थे. यदि डायरेक्ट हिट होता तो शायद ये बल्लेबाज खतरे में आ सकते थे. कल्पेश गावल. विकेट हैट्रिक के लिए 1,000 रुपए का इनाम है. हमारे अशोक जी भोईर इनके ओर से इनाम दिया जाएगा. नीना तारेकर श्री गणेश कोपर संघाचे संघ मालक संतोष पाटील साहेब इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे प्रवीण सरांनी. तर प्रवीण सर रनआउट साठी का? यस यस ओके. तर चेक केला जातोय.
तर विकेट साठी 1000 रुपये आहेत आमचे अशोकजी भोईर यांच्या कडून हा पारितोषिक दिला जाईल. पंच आले तिथे चेक करतायत. थोडासा हा अलिबाग आणि चिंचपाडा या दोन्ही टीमने जेवण करून घ्यायचं आहे, कारण याच्यानंतर तुमची लढत आहे. पाहूया त्यांचा काय निर्णय, कारण जेवल्यानंतर माणूस जड होतो असं आपण ऐकलं. आणि खेळाडू जेव्हा खेळ करत असतात तेव्हा ते जेवत नसतात, असे बऱ्याच खेळाडूंकडून आपण पाहिलं. परंतु जेवण महत्वाचं आहे. खेळला जाईल. पोटाचा पाहिला बघा, आधी पोटोबा नंतर विठोबा आपण नेहमीच म्हणतो. नॉट आउट, नॉट आउट आहे. येस नक्कीच. अरे सैन्याची भिस्त पोटावरतीच आहे. करप्ट और ये देखिए यहां से उठाने की कोशिश और गेंद जाएगी वन बाउंस से मारे का बाहर. 4 रन. वाइट इज लॉन्गर क्लियर होता हुआ. तो 97 रनों का यहाँ पर टारगेट है. एक बड़ा टारगेट. 20 गेंदों में 66 रनों की पारी खेली नीना तारेकर ने. क्या लाजवाब पारी खेली यहाँ पर. गेंदबाज तैयार देवेंद्र मोकल. और ये देखिए यहां से अब इस समय यदि हिट होता तो जरूर ये खतरे में आ सकते थे बल्लेबाज नंद कुमार. विघ्न अर्था अलीबाग टीम के सभी खिलाड़ियों से गुजारिश है, आयोजन करता सूचित कर रहे हैं कि हाँ खाना तैयार हो चुका है, तो इसी वक्त में जिनको खाना है खा सकते हैं. यदि बाद में यदि खाना नहीं रहेगा तो बोलना नहीं. आयोजकांच्या वतीने ही सूचना आहे. स्ट्रिक्टली जेवण आहे प्रत्येक संघाला. नहीं रुकेगी गेंद. गेंद जाएगी सीमारे का बाहर 4 रनों के लिए. और इसी के साथ ओवर का समापन, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. पहले ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 97 रनों का पीछा करते हुए टीम गुड मॉर्निंग T12 पहुंच चुकी है 10 रनों के ऊपर. यानी कि देखा जाए तो नीना तारेकर जिनसे जब वार्तालाप किया था टॉस के दौरान, तो उनकी थोड़ी सी मुलाकात ली थी, तो उन्होंने यही बताया था. जब उन्हें बताया गया कि पहले मैच में आपने 52 रन 53 रन डिफेंस किए, तो उन्होंने बताया कि बिल्कुल गेंदबाजी हमारे अच्छी हुई. और वो सुबह का सत्र था, ऐसे में गेंदबाजों को काफी मदद मिल रही थी. और वो उन्होंने बताया. और उसके बाद जब टारगेट की बात उनसे कही गई कि कितना टारगेट आप रखेंगे, तो उन्होंने वही बताया कि आप ये दोपहर का सत्र शुरू हो रहा है, तो उस दौरान हमें किमान 70-80 के करीब टोटल को पहुंचाना है. तो दोस्तों ये देखिए, ये अनुभव बोलता है. ये खेल नहीं बल्कि आपका अनुभव बोलता है. और वो अनुभव के हिसाब से उन्होंने इस मैदान के अंदर कदम रखे. और जैसे उन्हें बल्लेबाजी मिली और बल्लेबाजी में कोई कसर उन्होंने छोड़ी नहीं, और खुद के कंधों के ऊपर उन्हें जिम्मेदारी संवारी, जो टीम के सर सेनापति हैं. और बिल्कुल उन्होंने नायाब पारी खेली इस मैदान के अंदर, क्योंकि ये मुकाबला निर्णायक है दोनों टीमों के लिए. क्योंकि एक तरफ हम देखा जाए तो गुड मॉर्निंग T12 पहली मैच हारी है, तो दूसरी में बात करें तो स्वरा शौर्य स्पोर्ट पटगा टीम पहली मैच जीती है. तो ये जीत दोनों के लिए निर्णायक है. यहाँ से जीतते हैं तो स्वरा शौर्य स्पोर्ट का सफर आगे एक अच्छा हो सकता है, आसान हो सकता है. लेकिन ये जीत गुड मॉर्निंग के लिए निर्णायक ही है, क्योंकि यहाँ से हार उन्हें काफी मुश्किल में डाल सकती है. फटका के हमारे स्पॉन्सर बिल्कुल हेमंत जी दरे, और जिस तरह से बात करें, सुबह वो आए थे अपने टीम के साथ, और अभी
और ये देखिए यहाँ से एक और डॉट गेंद की ये समाप्ति। डॉट गेंद के साथ तो स्कोर देखा जाए तो 10 रन। देखिए देखा जाए तो धीरे धीरे मैच में हावी हो रही है। इक्का दुक्का से यहाँ पर काम नहीं चल सकता है। मारने की कोशिश, गेंद हवा में, और ये देखिए बेहतरीन फील्डिंग। ये देखिए इतना बड़ा टारगेट होने के बावजूद भी इतना बेहतरीन तरह से हर एक खिलाड़ी प्रयास कर रहे हैं। और ये देखिए वाइड गेंद, हमारे अशोक भुईर सभी इस मैच का आनंद लेते हुए। प्रीतम जी पाटिल, ये पड़गा के सभी सीनियर क्रिकेटर हैं, लेकिन आज देखा जाए तो अच्छे अच्छे खिलाड़ी भी तैयार हो रहे हैं, लेकिन उन्हें मार्गदर्शन की प्रीतम जी, सुबह अशोक जी जरूरत है। हमारे रवि दादा भुईर एक लेजेंड क्रिकेटर, आज भी 16 साल के खिलाड़ी का जज्बा उनके अंदर देखने को मिलता है हमेशा मैदान में जब उतरते हैं। तो ये देखिए यहाँ से पूरी तरह से अक्रॉस द लाइन हुए थे। फाइन के ऊपर से खेलने का ये प्रयास था, लेकिन 1 रन जरूर मिली। यहाँ से देखा जाए तो जिस तरह से हम देख रहे हैं स्वराज पड़गा टीम के लिए कहीं ना कहीं बात करें तो बिल्कुल ये मैच उनके हाथ में जकड़ में आ रहा है, क्योंकि गुड मॉर्निंग टीम थोड़ी सी बैकफुट के ऊपर जरूर देखने को मिल रही है, क्योंकि 2 ओवर के बाद सिर्फ 14 रन आए हैं, जबकि आपको रन बनाने हैं 97, और 97 रनों का जब पीछा आपको करना है तो बिल्कुल पहले शुरुआत आपकी तगड़ी होनी चाहिए, क्योंकि पहले 2 और पावर सर्कल के होते तो उसमें उस अंदाज के हिसाब से यदि आप ग्राउंड शॉट खेलते हैं, ऊपरी शॉट खेलते हैं, तो उसमें हम सक्षमता पूर्वक कामयाब होते हैं। लेकिन ऐसा तो हुआ नहीं, देखने को नहीं मिल रहा है, क्योंकि एक तरफ कप्तान नंद कुमार जो थोड़े से ज्यादा गेंदें खेल रहे हैं, रन कम आ रहे हैं, दूसरी तरफ यहाँ पर कल्पेश गावन वो इस समय खेल रहे हैं। तो ऐसे में अब इन दोनों बल्लेबाजों को कुछ सोचना होगा, रणनीति बनानी होगी यदि इस मैच को जीतना है तो, क्योंकि पहला मैच उनके बिल्कुल जकड़ में था, लेकिन वो जकड़ से निकला। यही क्रिकेट है, क्योंकि अभी भी वक्त डला नहीं है, 4 ओवर का मैच अभी भी खेल बचा हुआ है। देखा जाए तो 97 का पीछा करते हुए रन आए 14, अभी भी 83 रनों की दरकरार है। हमारे चिंचपाड़ा के राजा केनी चाचू यहाँ पर आए हैं, एक लेजेंड क्रिकेटर। बहुत से पुराने खिलाड़ी आपको देखने का मौका यहाँ पर मिल सकता है, जिन्होंने एक काल में अच्छा क्रिकेट खेला है। संतोष पाटील, श्री गणेश कोपर संघाचे मालक संतोष पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल या व्यासपीठावरती। रवि दादा भोईर यांना विनंती करतोय की श्री गणेश कोपर संघाचे स्पॉन्सर संतोष पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे। तर याच दरम्यान श्री गणेश कोपर टीमचे स्पॉन्सर सन्माननीय संतोषदादा पाटील यांचा शुभ सन्मान होतोय व्यासपीठावरती आमचे रवींद्र भोईर साहेबांच्या शुभ हस्ते। फिर से एक बार देवेंद्र बढ़िया गेंद थी, डिफेंस के साथ खेलने की कोशिश की, महज मिलेगी सिंगल 1 रन। और शौर्य स्वरा टीम पड़गे के स्पॉन्सर अशोक जी भोईर, इनका शुभ सम्मान।
तसेच चिंचपाड्याचे संघ मालक कालभैरव चिंचपाडा टीमचे संघ मालक कपिल दादा परदेशी आपण देखील यायचं आहे. आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल, कारण ते खेळाडू देखील आहेत परंतु टीमचे संघ मालक देखील आहेत. तसेच प्रीतम पाटील यांच्या शुभ हस्ते अशोकजी भुईर माजी सरपंच यांचा शुभ सन्मान होतोय, जे स्वराज शौर्य संघाचे स्पॉन्सर आहेत. अशोकजी भुईर तो देखना यहाँ से सिंगल मिलेगी. डिफेंस के साथ ही यहाँ पर खेल रहे हैं. तो देखिए हमारे संतोष जी पवार बिल्कुल देखा जाए तो कपिल परदेसी को आमंत्रण देने के लिए वहां पर गए हैं कि आइए. ये विशेषता है आप सभी की, ये कामयाबी है 40+ मास्टर की, क्योंकि लेजेंड क्रिकेटर इनको भी कुछ प्लेटफॉर्म होना चाहिए, तो जरूर ये मिल रहा है. और अब इस प्रीमियर लीग के बाद जरूर यही मैं बताना चाहूंगा कि अब जैसे प्रीमियर लीग हो रहे ये बड़ी बात है, लेकिन अब आगे से जो है यदि हमें इन खिलाड़ियों को आगे लाना है तो जो रेगुलर मैचेस होते हैं, रेगुलर टूर्नामेंट होते हैं, ग्रामीण टेनिस क्रिकेट कमेटी के अध्यक्ष राकेश जी गायकवाड़, इसे जरूर आप निवेदन कीजिए कि जब भी रायगढ़ में ऐसी प्रतियोगिता हो तो उसमें एक पोल बिल्कुल उनका, चाहे तो इनाम अलग रखिए लेकिन उन्हें खेलने के लिए आप प्लेटफॉर्म दीजिए. एक गट 8 का हो या 12 का हो या 16 का हो, उन्हें खेलने के लिए 40+ के लिए एक गट आप रेडी रखो हर एक टूर्नामेंट में. तो जाकर ये 40+ का जो कारवा है वो हमें एक अच्छे तरह से मिल सकता है रायगढ़ में. जैसे कि हम थाना डिस्ट्रिक्ट में देखते दादा कि वहां पर रेगुलर मैचेस होते, चाहे तो आप स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक हो या ग्रामीण का वर्ल्ड कप नीलजा हो, ऐसे बड़े बड़े टूर्नामेंट में भी वो 40+ का एक अलग पोल रखते. अध्यक्ष अर्जुन भाई पाटिल इनके नेतृत्व में वो 40+ का कारवा चलता है. तो ऐसा यहाँ पर भाऊ जरूर होना चाहिए अपने इधर भी. तर याच दरम्यान कालभैरव संघाचे स्पॉन्सर सन्माननीय कपिल दादा परदेशी इथे आलेत आणि नक्कीच मॉर्निंग T12 असोसिएशनचे आमचे 40+ चे अध्यक्ष कपिल दादा परदेशी. कपिल दादांबद्दल म्हणायचं झालं तर एक काल ज्या खेळाडूने गाजवून सोडलाय आणि अजूनही गाजवतायत, कारण कपिल नक्कीच हिमांशूचं नेतृत्व देखील करतात. परंतु मी खरोखर जुन्या आठवणी मला जेव्हा जेव्हा हे खेळाडू धावांचा विचार करू, नक्कीच जाऊ धावांकडे देखील. 21 धावा आहेत. नक्कीच त्यांचे मोठे बंधू सुधीर परदेशी ज्येष्ठ कॉमेंटेटर आहेत. नक्कीच बऱ्याच वेळा जुन्या काळामध्ये देखील त्यांचंच देखील शिकून आम्ही देखील मोठं झालेलो आहोत. तर असे हे खेळाडू ज्यांनी एक काल गाजून सोडला, हा नक्कीच खाली बसायचा आहे. जाऊ द्या त्यांना नमन करूया. ओके बघा, नक्कीच मी सांगेन मित्रांनो, ग्रामीण 40+ मास्टर रायगढ़ प्रीमियर लीग चा हा यश आहे आणि हा आशीर्वाद आहे, कारण सहसा हा क्षण कुठेही पाहायला मिळत नाहीये. नक्की जिथे गोडवा तिथे मधमाशी, परंतु हा आशीर्वाद देऊन ते गेल्यात. क्या बात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये देखील बऱ्याच वेळा हा क्षण आपल्याला देखील पाहायला मिळालाय, परंतु आज पहिल्यांदा 40+ मध्ये आणि या स्पर्धेमध्ये माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी पाहतोय, म्हणजे भाग्याची गोष्ट आहे प्रवीण भाऊ. खरोखरच म्हणजे तुम्ही यशाकडे वाटचाल करताय. नक्कीच धन्यवाद सर. तर धाव संख्या आहे ती तब्बल 22 धावा. आता मात्र उर्वरित चेंडूंचा विचार केला 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 75 धावांची गरज आहे.
15 चेंडू आणि 75 धावा. तर नवीन फलंदाज तर कल्पेश गावंड एका बाजूला आपण पाहतोय. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. खेळाडूचं नाव सांगाल का तिथून? महेश. थँक्यू हिनाजी. महेश भगत. तर दरम्यान एक धाव इथे पूर्ण केली जाते. आता मात्र एक धाव आरोग्यासाठी जरूर जरूर, कारण एक धाव आरोग्यासाठी पाहिजेच. आणि ती धाव घ्यायची असेल तर तुम्हाला सकाळी उठावं लागतं. तर पाहूया आपण. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणि चौकाराने मात्र धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 27 वरती. कसरकंचे सन्माननीय भास्कर दादा इथे आलेत. तर मी भास्कर दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमचे नक्कीच हेमंतजी दरे हे देखील पूर्ण लक्ष ठेवून आहेत. तसेच आमचे पवार सर असतील, प्रवीण भाऊ, आमचे रवी दादा देखील इथे आलेत. भास्कर पाटील उर्फ बाबू या नावाने प्रचलित आहेत. नक्कीच पनवेल तहसील मध्ये महसूल विभागाचा कार्यभार ते सांभाळतात. हा महत्वाचा भाग आहे. आणि क्रिकेट, कारण मी पहिलंच म्हटलं की क्रिकेटाचा क्षेत्र आहे की त्या क्रिकेट क्षेत्राने कोणत्याही युवकाला सोडलं नाहीये. म्हणजे तो कोणताही क्षेत्र असू द्या, प्रत्येकाला आवड असते की मी देखील क्रिकेट खेळावं. तर त्याचप्रमाणे आपण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31 वरती. आता 12 चेंडू आणि तब्बल गरज आहे ती 66 धावांची. आणि त्या 66 धावा कोणाच्या असतील तर त्या निनाद तारेकरच्या, कारण त्यांनीच त्या धावा 22 चेंडू मध्ये 66 धावा ठोकल्यात. म्हणजे पहा, जेव्हा तुम्ही सांगता ना की आम्हाला एवढ्या धावा काढाव्या लागतील तर आम्ही सुरक्षित स्थान निर्माण करू शकतो भाऊ, परंतु त्याच पद्धतीने त्यांनी खेळ दाखवला या मैदानामध्ये. भास्कर पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन होतोय. स्वागत आहे आपलं सर. स्थानापन्न व्हायचं आहे. किरण खानावकर यांना देखील आपण पाहतोय खेळताना मैदानामध्ये. आणि त्यांच्याचकडे मात्र चेंडू येतोय. एक जुने जाणते असे खेळाडू आहेत. नावडे संघासाठी चांगला क्रिकेट त्यांनी नेहमीच खेळलाय. आज मात्र 40+ या ग्रामीण 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय. मारण्याचा प्रयत्न लालचंद गावंड. क्या बात है. बघा, पुराना चावल आखिर पुराना होता है. पकने के बाद ज्यादा स्वाद होता है. और बिल्कुल बहुत पुराना. रेगुलर क्रिकेट में भी आज अभी वो कार्यरत है. वाघिलवाड़ा टीम की ओर से खेलते हुए हमेशा हम उन्हें देखते हैं. यस, कैच के लिए 500 का इनाम है. तो 500 का इनाम आया है हेमंत जी दरे. उन्होंने यहाँ पर ऐलान किया. हाथ दिखाइए लालचंद जी. यस, क्या बात है. पवार जी कह रहे हैं कि फिर से एक बार हाथ दिखाइए. नवीन बॅट्समन नाव कळेल का? सचिन परदेसी. क्या बात है. सिंगर है, गायक. और देखिए अब, और 6 रन. क्या बात है. तो जरूर आप समीकरण देखिए. 59 रन चाहिए. यदि सचिन जी ये रन बनाएंगे आप, तो आपके ऊपर ही गाना बनेगा. मेरे ख्याल से लोगों के ऊपर आप गाने बनाते, लेकिन खुद के ऊपर गाना भी बनाइए तो ये रन बनाइए.
59 रन चाहिए। निनाद तारेकर के नेतृत्व में अच्छा खेल यहाँ पर दिखाते हुए टीम सौरा शौर्य परघा टीम अतिरिक्त रन 1 रन। और बिल्कुल टीम के स्पॉन्सर अशोक जी भुईर काफी खुश। जरूर यहाँ पर एक डॉट गेंद की समाप्ति और इसी के साथ स्कोर देखा जाए तो 29 के ऊपर रुका हुआ है, 39 के ऊपर रुका हुआ है। अब जीतने के लिए 6 गेंदे 58 रन, 6 गेंदे 58 रन हमारे जरूर 40 प्लस, यानी कि फॉर्मेट कौन सा भी हो हमारा काम है कमेंट्री करना। जरूर प्रवीण जी भाऊ, संतोष जी पवार और सभी आयोजनकर्ताओं का मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ। कल जरूर रवि दादा का फोन आया कि कल आप कहाँ पर हो, तो जरूर एक प्रतियोगिता जरूर कैंसिल हुई थी कोरोना की, वहां पर थे, लेकिन कैंसिल होने की वजह से रवि दादा ने कहा कि आप कहाँ पर हो, तो डेट पेंडिंग थी। तो आज हमें प्रवीण भाऊ यहाँ पर आपके इस 40 प्लस में कॉमेंट्री करने का मौका मिला, तो मैं शुक्रिया अदा करना चाहता हूँ आपका। तो जरूर, क्योंकि ये भाग हमारा है। संदीप पाटील सर, आमचं पण भाग्य आहे तुम्ही आमच्या स्पर्धेसाठी हजर राहिलात। जरूर जरूर, जहां पर हमें आमंत्रण हो वहां पर बेशक जरूर जाएंगे, क्योंकि 26 साल में विदाउट आमंत्रण के कहीं नहीं गया हूँ। भाऊ ने भी बताया, क्योंकि ये हमारी पहचान है, क्योंकि जितने भी पुराने जो कॉमेंटर हैं वो अपने अस्तित्व को लेकर कॉमेंट्री कर रहे हैं। बरोबर आहे, आपण कॉमेंट्री मध्ये आपलं अस्तित्व टिकवता। आम्ही 40 प्लस खेळाडू आमचं खेळामध्ये अस्तित्व टिकवण्यासाठी स्पर्धा केलेली आहे। निश्चित निश्चित, आज भी मैं जिन जिन जो गांव की टीम उतरती है तो उनके सीनियर क्रिकेटर कौन है उनके नाम अवश्य कमेंट्री से लेता हूँ, क्योंकि उस दौरान प्लेटफॉर्म खुश नहीं था उनके लिए, क्योंकि आज देखा जाए तो एक ही रात में सब फोकस हो रहे हैं। भाऊ बरोबर आहे साहेब, कसं आहे आता युट्यूब आलेलं आहे, युट्यूब मध्ये आता प्रत्येक गावागावातला जे गाव आता कोणाला माहित नव्हते ते गावातले खेळाडू आपल्याला युट्यूबवर दिसत आहेत, आणि जे खेळाडू खरंच ज्यांचं क्रिकेट बघून नवीन खेळाडू घडलेले आहेत ते कुठेच दिसत नाही, आणि ते दिसण्यासाठी आम्ही या प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे। नक्कीच भाऊ, जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने या नवीन खेळाडूंनी मात्र काहीतरी गुण या जर जुन्या खेळाडूंचं घेतलं तर त्यांचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। हो नक्कीच सर, आपण बघाल आता फिटनेस आपल्या 40 प्लसच्या खेळाडूंचा फिटनेस बघाल। 6 षटकांचा सामना आहे, 3 षटकानंतर आपण पाणी त्यांना जबरदस्ती देतोय, पण आपण जेव्हा यंग प्लेअर खेळत असतात सामने 5 षटकांचे असतील, 4 षटकांचे, 2 षटकांचे असतील, एक धाव काढल्यानंतर पण पाणी मागतात असे खेळाडू आहेत तिथे। नक्की आहेच आहेत, नक्कीच आपण नेहमीच बघत असतो एक षटक संपल्यानंतर लगेच पाण्याचा इशारा केला जातोय। काही प्लेअर तर एक षटकार मारतील तरी पण पाणी पितो, बाबा धावला, 2 रन काढल्या, 3 रन काढल्यानंतर पाणी पी ना। परंतु भाऊ आता तुम्ही देखील लेजंड आहात, पण पहिला असं नव्हतं, पहिला पाणी न्या काय करा, पहिला फक्त काय होता एखादी टाकी मोठी टँक असायची, त्या टाकीमध्ये पाणी आणि एखादा तो प्लॅस्टिकचा मग आणि ते प्लॅस्टिकचे ग्लास असायचे बघा कलरची, तर ते त्या ग्लासमध्ये पाणी प्यायचं। बरोबर आहे साहेब, आता आपल्याकडे मॅचेस तर बाजूला राहून दे, लग्न कार्य व्हायचे ते प्लॅस्टिकचे ग्लास असायचे, हिरवे पिवळे निळे जांभळे, तेच ग्लास एका पंक्तीत 4 वाटायचे, मग 4 ते 100 लोकांना ते 4 ग्लास फिरत राहायचे। आता तर आपण बघत राहा, इथं बिस्लेरी मिळतंय, थंड पाणी मिळतंय, ग्लुकॉन डी मिळतंय, तेव्हा पाण्याची मारामारी होती आणि त्या परिस्थितीत हे प्लेअर खेळलेले आहेत। सगळं म्हणजे कठीण परिस्थितीमधून हे हिरे आपल्याला पाहायला मिळतात, पण ते कुठे अंधारात राहू नये याची दखल मात्र तुम्ही घेतले, याच्यासाठी तुम्हाला जेवढ्या तुमचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। धन्यवाद संदीप सर। हिरा तयार होण्यासाठी त्याला जबरदस्त अंडर प्रेशर जेव्हा राहतो तेव्हा हिरा तयार होतो, भरपूर टेम्परेचर भरपूर प्रेशर मध्ये आपण बघितलेलं आहे, खेळाडू भरपूर प्रेशर आणि टेम्परेचरच्या खाली गेलेले आहेत आणि तेव्हाच हे हिरे घडून आलेले आहेत आणि आता आपल्या समोर चमकत आहेत। म्हणजे असली हॉलमार्कचे हे दागिने आहेत, कारण सध्याचं पाहायला गेलं तर 23 कॅरेटचं जास्त चमकतात। नक्कीच, पण हे खरे हिरे आहेत। तर सामना मात्र संपला, कारण सामन्यामध्ये औपचारिकता होती म्हणून भाऊ यांच्याशी देखील थोडासा वार्तालाप झाला। धन्यवाद भाऊ, मजा येते जर जेव्हा तर